सकाळी सकाळी मी आपल्या मेडिकलवरती आलो. मेडिकलच्या आतमध्ये येत नाही दीपक शेठ पहिलेच येऊन बसले होते. प्रशांता इकडे पेशंटला गोळ्या देत होते. तेवढ्यातच प्रशांता मला म्हणे की आपल्या घरी जा ना, आपलं चार्जर घेऊन ये. मग काय सरळ आपल्या मेडिकलच्या बाहेर आपली गाडी काढली. इकडचे रस्त्याने घर पाहून तर मला असं वाटत नाही का मी मुंबईत आलो. दादाच्या घरी येत नाही, दादाचं घर मला बंद दिसलं. काय घरी कोणी नसल्यावर सरळ गाडी काढली आणि सरळ मी मेडिकलवरती आलो. मेडिकलवर येत नाही तर दिप्या म्हणे चल आपण बँकेत. मी म्हटलं त्यासोबत बँकेत येतो, पण त्याकडून मला नाश्ता खाऊ लागेल बरं. मी त्याच्यासोबत बँकेमध्ये आलो. मी त्याला म्हटलं काय कोणा घरी निवराला की बँकेत निवराला. तो मला म्हणे चालना बी गुच्चा पण मोबाईल खिशात ठेव म्हणे. बँकेचं काम झाल्यावर सरळ आम्ही बँकेच्या बाहेर आलो. त्याला मी म्हटलं काय नाश्ता रे, तो म्हणे कुठे नाश्ता चाल म्हणे गुच्चा. सरळ आम्ही मेडिकलवरती आलो आणि मेडिकलवर बसता बसता कधी संध्याकाळ झाली काही माहितच नाही पडलं. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, जिथल्या मेडिकलवर मी कामाला आहे तिथलं हॉस्पिटल पण आमच्या गावातल्या काकाचं आहे. सोपी गोष्ट आहे काय भाऊ, खेड्यातल्या माणसानं मुंबईत हॉस्पिटल टाकलं. 9 वाजले होते भाऊ, चला म्हटलं मेडिकल बंद करायला पुरते. जशी मी मेडिकल मधले लाईट बंद केले तसा मला डॉक्टर लोकांचा आवाज आला बाहेर येऊन पात्र डॉक्टरच्या पेशंटची ड्रेसिंग करत होते. खूप लागेल होतं भाऊ त्याला. डॉक्टर मत की याचं सिटी स्कॅन करायला लागेल कारण त्याच्या कानातून रक्त येत होतं. सरळ मी मेडिकल मध्ये पळत आलो आणि आपल्या एम्ब्युलन्सची चाबी घेतली आणि एम्ब्युलन्स पळत आलो आणि एम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला. 5 जणांनी धरून त्याला एम्ब्युलन्स म्हणून टाकलं. जसा एम्ब्युलन्सचा सायरन ऐकू येतात तशा गाड्या आम्हाला साईड देत पोहोचलो आम्ही एसडीआरसी पेशंटला तिथं सिटीआरला पाठवून दिलं. निघलो आम्ही घरी जाण्यासाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.